कर द्यायला। त्यामुळे माझा भाचा मंत्री झालाय पण मंत्रिपदाचा ऑरा त्याला कॅरी करता येत नाही। तर त्यामुळे असे बालिश स्टेटमेंट त्याचे असू शकतात। मला काही त्याच्यावर बोलायचं नाहीये कारण मंत्री जरी असलं तरी ते अजून बालिश चाळे काही संपलेले नाहीत। सो कॅरी ऑन बेटा, नो इश्यू। सुधीर मुनगंटीवार देखील म्हणतायत की तुम्ही आता पक्ष एकत्र करा, सगळे दोन्ही पक्षांनी एकत्रच काम करायला हवं। एकीकडे भाजपने थेट या एकत्र येण्यावरती लक्ष केंद्रित केलं असं वाटतं। नाही, आम्ही एकत्रित येणारच आहोत सुधीर भाऊ, पण उलट आम्ही सुधीर भाऊंना निमंत्रण देतो की या आमच्या सोबत। नाहीतरी देवेंद्रजींनी आपल्याला ज्या पद्धतीने साईडलाईन केलंय तिकडे काहीच नाहीये। आम्ही आपल्यासाठी एक मानाचं पान द्यायला तयार आहोत। दोन्ही भावांची भाषणं झाली, यामध्ये थेट देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा होता, स्कॉटिशचा विषय निघाला म्हणून सुद्धा टार्गेट करण्यात आला आणि मुळात म्हणजे पुढची पिढी सुद्धा एकत्र एका मंचावरती आम्ही पाहिली। हो, आणि ही पुढची पिढी आणि पुढची वाटचाल अशीच एकत्र असावी यासाठी मराठी माणूस उत्सुक आहे। हे चित्र आशादायी असेल, ते तसं दिसावं, कारण आज आम्ही मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी एकत्रित आलो। पण मराठी अस्मिता टिकवायची असेल तर मराठी सत्ताकारणाचा पट सुद्धा मांडावा लागेल आणि मराठी सत्ताकारणाचा पट मांडण्यासाठी दोघांनी एकत्रित दिसलं। एकीकडे भाजप टीका करते की मी महानगरपालिकेसाठी आहे, पण आज उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की हा महाराष्ट्रासाठी आहे। अंगावर कोणी आलं तर काय करायचं हे दोन्ही नेत्यांनी अगदीच। हा महाराष्ट्राचा आहे, मराठीचा आहे, मुंबईचा आहे आणि त्यामुळे आणि हा ममत्वाचा आहे, हा मीनाताई ठाकरेंचा आहे। त्यामुळे स्वर्गीय साहेबांच्या दोन बछड्यांना एकत्रित बघून आम्हा सगळ्यांना भारी वाटतं। खरं तर ही फ्रेम बनावी, ह्या अशा पद्धतीचं चित्र दिसावं ही महाराष्ट्राची अपेक्षा होती। अनेक लोक बाहेर होते, अनेक अर्थांनी टीका झाली। खरं तर मध्ये गद्दारांचाही विषय आला, सत्ता स्थापन झाली त्यावेळेचाही विषय होता। या चांगला दिवस आहे ताई। जय गुजरात म्हणणाऱ्या लोकांचा समाचार मी पुन्हा अजून कधीतरी घेईन, त्याच्यासाठी मला खूप आखाडे आहेत। आज चांगला दिवस आहे, आज माझा मूड पण चांगला आहे, चांगलं बोललेलं। धन्यवाद।